नमस्कार मंडळी, कसे आहात? चला आज बनवूया मस्त सगळ्यांचे फेवरेट असे आलूचे पराठे. आता आलूचे पराठे सगळ्यांनाच फारच आवडतात. तर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. त्या बटाटे पूर्ण थंड झालेले आहेत. गरम गरम घ्यायचं नाही, थंड झाल्यानंतरच बटाटे घ्यायचे. आता ह्या हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये मी घातलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आता कांदा तुम्ही एकदम जितका जमेल तितका बारीक चिरा, कारण की जर कांदा मोठा ठेवला तर म्हणजे पराठे लाटताना ते लाटता येत नाहीत, फुटतात. तर त्यासाठी जितका जमेल तितका कांदा हा बारीकच चिरा. आता एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जास्तच घालायची कारण चव छान लागते. आता त्याच्यामध्ये घालायचे पाव चमचा हळद, एक मीडियम साईज छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे. थोडासा ओवा असा हातावर म्हणजे क्रश करून घातलेला आहे. त्याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला मिक्स. तर बघा सगळं मिक्स झालेलं आहे. आता कणिक इथे मी चांगली मळून घेतलेलं आहे. कणिक मळताना जसं आपण चपातीची कणिक मळतो का नाही तशीच मळायची आहे. फक्त जास्त पातळ नाही करायची किंवा जास्त घट्टही नाही ठेवायची. एकदम मऊसूत आपल्याला कणिक अशी मळून घ्यायची आहे, जेणेकरून पराठेसुद्धा छान होतात. एक मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे मी. अशाच प्रकारे 2-3 गोळे मी करून साईडला ठेवून देते. जास्त गोळा घेताना मोठा पण नाही घ्यायचा आणि जास्त छोटा पण नाही घ्यायचा. हे बघा, आता एक छोटा गोळा घेऊन असं पिठात म्हणजे बुडवून अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, आणि त्याच्यामध्ये आलूची स्टफिंग घालायची. स्टफिंग घालताना थोडी जास्त घालायची, कारण की गुबगुबीत पराठा खूप छान लागतो खायला. आणि अशा प्रकारे स्टफिंग आतमध्ये दाबत आपल्याला कणिक जी आहे ती एकदम वरती आणायची आहे आणि अशा प्रकारे एकदम लॉक करून घ्यायचं. हे बघा, जसं जावते तसं व्हिडिओमध्ये. म्हणजे एक्स्ट्रा जी कणिक आहे ती साईडला काढून घ्यायची आहे. तयार आहे आपला मस्त गोळा. आणि आता पिठामध्ये बुडवायचं आणि अशा प्रकारे हाताने प्रेस करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जे स्टफिंग साईडला म्हणजे हे करायचे, जेणेकरून पराठा आपल्याला लाटताना सोपा होतो. आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे, फिरवत फिरवत. आणि पराठा कुठेही फुटत नाही. बघा, आपलं पीठसुद्धा चांगलं मळलेलं आहे, त्याच्यामुळे जी लाटताना फुटत नाही अजिबात कुठेच. तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे छान पराठे लाटून घ्यायचे आहेत. तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवला होता आधीच. तर पराठा टाकून घ्यायचा त्याच्यावरती आणि एक खालची साईड शेकली नंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता थोडंसं मी तेल लावते. तुम्ही तूप लावलं तरी चालेल. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप सुद्धा तुम्ही लावू शकता. तर इथे मी तेल लावलेलं आहे. तर चांगलं दोन्ही साईडून आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत दाबून पराठे. तर बघा, फुगत आहेत पराठे, फुटलेला नाही आहे कुठेही पराठा, असा चिरलेला वगैरे अजिबात नाही. तर अशाच प्रकारे प्रेस करून आपल्याला हे पराठे चांगले शेकून घ्यायचे आहेत. हे बघा, कलर किती छान दिसतोय. आणि अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा पराठा तोपर्यंत लाटून घेतला होता, तोही अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा, दुसरासुद्धा पराठा चांगला आपला खरपूस भाजून घेतलेला आहे. खरपूस पराठे भाजायचे, त्याच्यामुळे जेणेकरून खूप छान लागतात, टेस्ट खूप छान येते. तर सगळे पराठे ते मी करून घेतलेले आहेत आणि पराठे एकही असा फुटलेला किंवा असा काहीच झालेला नाही. तर बघा, तुम्हाला मी पूर्ण उलगडून दाखवते. आणि सारण जे आहे ते पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण सारण आपलं जे आहे ते कडेपर्यंत गेलेलं आहे. हे बघा, आणि खूप छान आपले पराठे फुगलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान होतात पराठे अशा प्रकारे. आणि खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि अशा प्रकारे पराठे एकदा घरी नक्की करून बघा.